नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेलो आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बार्टी, टार्टी, आरटी, सारथी, महाज्योती एक्झाम दिलेली आहे त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न होते TRTI सारथीचा रिझल्ट सर कधी लागेल, त्याचबरोबर ज्यांचे रिझल्ट लागलेला आहे, ज्यांनी वेटिंग लिस्ट आलेली आहे, सर पुन्हा वेटिंग लिस्ट येणार काय? आम्हाला एवढे पर्सेंटाईल आहे, आमचं झालं नाही तर आम्हाला पुन्हा वेटिंग लिस्ट येणार काय? विद्यार्थ्यांचे प्रश्न होते माझा 4थ्या नंबरवर वेटिंग लिस्टवर नाव आहे, 10व्या नंबरवर नाव आहे. तर याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते सर DV कधी होईल, बँक डिटेल्स कोणती द्यायची आहे, हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. सर्वात पहिले आपण चर्चा करूया विद्यार्थी मित्रांनो वेटिंग लिस्टवर. तर ज्या संस्थेचे रिझल्ट लागलेले आहे, ज्या संस्थेचे रिझल्ट लागलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचे रिझल्ट पाहिलं असेल, तुमचं नाव, जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांच्या काय, आता मी एकदा सांगतो, जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्यापैकी काही विद्यार्थी असे असतील ज्यांनी पहिले प्रशिक्षण घेतलं असेल, किंवा काही विद्यार्थी असे असतील ज्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या फॉर्म भरले असतील, कोणी UPSC, MPSC, SSC बँक. तर ते विद्यार्थी मित्र जे आहेत, जर ज्यांच्या हायर प्रशिक्षणासाठी त्यांचं सिलेक्शन झालं तर ते लोअरकडे जाणार नाही, कारण हायरसाठी स्कॉलरशिप जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि 11 महिन्यामध्ये जे प्रशिक्षण आहे ते तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर तिथे 1 लाख काही समथिंग पैसे तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे, आणि बाकी याच्यात 72,000 असं त्यांनी मेन्शन केलेलं होतं. त्याचबरोबर जे विद्यार्थी हायर शिष्यवृत्तीकडे जातील, हायर जे प्रशिक्षण आहे ते चूज करतील, तर तुम्हाला लोअरमध्ये त्यांचे जे नाव आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथे तुम्हाला वेटिंगवाल्यांना चान्स भेटणार. आता जर ते विद्यार्थी जास्त असले, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी पहिले प्रशिक्षण घेतलं ते सुद्धा अपात्र ठरतील सेम प्रशिक्षणासाठी. जे विद्यार्थ्यांनी जसं आता समजून चालला कोणी SSC घेतलं असेल तर तो MPSC, UPSC घेऊ शकतो, पण सेम लेवल या त्यापेक्षा लोअर लेवलवर जाऊ शकत नाही, किंवा SSC वाला पोलीस भरती घेऊ शकत नाही ज्यांनी घेतलेला आहे. पण जे फ्रेशर्स आहेत ते कोणताही घेऊ शकतात, हे तुम्हाला सुद्धा माहित आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 99.9% चान्स आहे की तुमची वेटिंग लिस्ट पुन्हा येऊ शकते, जर विद्यार्थी त्यांना भेटले नाही तर. पण जे विद्यार्थी मित्र वेटिंग लिस्टवर आहेत त्यांचं सिलेक्शन सुद्धा होणार आहे, तुम्हाला पाहण्यात भेटणार आहे. त्याचबरोबर आता विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर TRTI सारथीचा रिझल्ट कधी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रिझल्ट आज, उद्या किंवा परवामध्ये जर पाहायला भेटेल. जर 2-3 दिवसात तुम्हाला पाहायला भेटलं नाही शनिवारपर्यंत, तर तुम्हाला हा रिझल्ट तुमच्या 21 नंतर तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्या पद्धतीने आपल्यापर्यंत जी इन्फॉर्मेशन येत आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. जर तुम्हाला 2-3 दिवसात रिझल्ट पाहण्यात आलं नाही, TRTI सारथीचं सांगत आहे मी, तर त्या विद्यार्थ्यांना 21 नंतर तुम्हाला हा रिझल्ट तुम्हाला पाहण्यात येणार आहे. आता त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, DV कधी होईल? एका विद्यार्थ्यांच्या मला कमेंट आला होता की सर मला 18 तारखेला DVला बोलवलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी सांगितलं नाही, त्याला मेल आला की काय आलं, मी त्याला मेसेज केलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा काही मेल आलं किंवा मेसेज आलं ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्या विद्यार्थ्याला 18 तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे. तुम्ही सुद्धा तुमचं मेल जे तुम्ही दिलेलं आहे, तुमचा मोबाईल नंबर, मेसेज चेक करा की तुम्हाला मेसेज किंवा मेल आलं काय? कारण ऑफिशियली सध्या यायचं आहे. जर तुम्हाला इंडिव्हिज्युअली येत असेल की तुम्हाला DVसाठी यायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला तुमची जी संस्था राहील त्यामध्ये तुम्हाला कोणत्या एरियामध्ये तुम्हाला प्रशिक्षण पाहिजे ते सुद्धा चूज करण्याचं तुम्हाला संधी भेटेल विद्यार्थी मित्रांनो. त्याचनंतर आता बँक डिटेल कोणते द्यायचे? बँक डिटेल विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी बँक आहे ती तुमची बँक नॅशनलाइज राहिली पाहिजे. नॅशनलाइज बँकेचं तुम्हाला जो बँक खातं असेल तुमचं, जसं SBI असेल, त्यामध्ये आणखी नॅशनलाइज जे बँक असतील, ते बँकेचे तुम्हाला तुमची जे झेरॉक्स तुम्हाला तिथे जेव्हा घेऊन जायची आहे, ते घेऊन जायचे आहे. पासबुक ओरिजिनल तुम्हाला DVच्या वेळेस घेऊन जायचे आहे. सगळे डॉक्युमेंट्स, त्याचे व्हिडिओसुद्धा आपण बनवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार. जर तुम्हाला काही अडचण असेल, तो व्हिडिओ पहा डॉक्युमेंट्स रिलेटेड विद्यार्थी मित्रांनो. आणि काही आणखी अडचण असतील, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुमचे रिझल्ट आहे, तुमची वेटिंग लिस्ट पुन्हा लागू शकते. पण जे वेटिंगमध्ये विद्यार्थी मित्र आहेत, त्यांचं सिलेक्शन सुद्धा तुम्हाला पाहण्यात
भेटणार आहे, कारण या अगोदर सुद्धा वेटिंगवाल्यांच्या सिलेक्शन झालेलं आहे. विद्यार्थ्यांचे असे प्रश्न होते की सर या अगोदर झालेलं आहे का? हो विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर वेटिंगवाल्यांना सुद्धा चान्स भेटलेला आहे. तर तुम्ही सुद्धा टेन्शन नका घेऊ, तुम्हाला सुद्धा चान्स मिळणार आहे. आणि 6-6 महिन्यांनी हे स्कॉलरशिप एक्झाम येत राहते. तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवा. समोरच्या जर यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं नाही तर समोरमध्ये तुम्ही नक्की तुमची सीट एक ऑक्युपाय करा विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारची अपडेट होती. जर तुम्हाला काही अडचण असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा, प्रश्न विचारा विद्यार्थी मित्रांनो, त्याचं उत्तर घेऊन आपण पुन्हा अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्यात येणार आहे. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.